जय हिंद, नमस्कार. मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते अख्ख्या महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच स्टिक्कर मराठी पोलीस भरती या चॅनलवर. तर आपण अलंकाराची सिरीज ऑलरेडी चालू केलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अलंकाराचा दुसरा प्रकार जो आहे अर्थालंकाराचा 7वा प्रकार पाहणार आहोत, दृष्टांत अलंकार. याच्या आधीचे सगळे प्रकार झालेले आहेत, याच चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही सर्च करून पाहू शकता. प्रत्येक अलंकाराचा प्रत्येक प्रकार एका व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत. जास्त वेळ वाया नाही घालवणार. आपलं हे लेक्चर शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. चला करूयात सुरुवात. आजचा आपला प्रकार आहे 7वा. अर्थालंकाराचा 7वा प्रकार आहे, ज्याचं नाव आहे दृष्टांत अलंकार. ठीक आहे. दृष्टांत अलंकार आणि अर्थांतरन्यास अलंकार या दोघांमध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युज आहात. ज्यांनी अभ्यास केला असेल ते कन्फ्युज होणार, ज्यांनी नाहीच अभ्यास केलाय त्यांना काय कळणार आहे अर्थांतरन्यास मध्ये काय आहे आणि दृष्टांत मध्ये काय आहे. ठीक आहे. तर तोही अलंकार पुढे आपण घेणारच आहोत आणि कन्फ्युजन क्लिअर सुद्धा करणार आहोत. बघूयात आपण दृष्टांत अलंकार कसा ओळखायचा. तर एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार होतो. काय असतं दृष्टांत अलंकारामध्ये? एखादं वाक्य दिलेलं असतं, त्या ओळीतून आपल्याला एखादा विषय पटवून एखाद्याला सांगायचा असतो, म्हणून त्याला आपण दृष्टांत देतो, जेणेकरून त्याला त्या उदाहरणावरून आताची सिच्युएशन कळून येईल. हे दृष्टांत आधी दिले जायचे संतांच्या काळामध्ये. आता आपल्या काळात दृष्टांत नाही देत, डायरेक्ट परिणामांना सामोरं जावं लागतं. काय ठीक आहे. बघा, एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिला जातो, म्हणजे उदाहरण स्पष्ट केलं जातं, तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. आणि एक्झाम मध्ये प्रश्न विचारलाय, काय विचारला माहितीये? खालीलपैकी कोणता अलंकार साधर्म्यावर आधारित भेद दर्शवतो? आपल्याला उत्तर यायला पाहिजे. काय? दृष्टांत हा असा अलंकार आहे की तो साधर्म्यावर आधारित भेद दाखवतो. हे वाक्य अगदीच महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचे. ठीक आहे, महत्वाचं वाक्य. येऊया आपल्या मूळ मुद्द्यावर. दृष्टांत अलंकार आपल्याला बघायचा आहे. पहिली लाईन काय आहे? लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्ना थोर त्यासी अंकुशाचा मार. काय सांगितलंय? ह्या संत तुकाराम महाराजांच्या ओळी आहेत. ते काय म्हणतायत की देवा, आताची सिच्युएशन समजून सांगण्यासाठी हा दाखला दिलाय, उदाहरण दिलंय, जेणेकरून तुम्हाला याच्यावरून समजून येईल. हा, लहानपण देगा देवा. संत तुकाराम महाराज म्हणतात की देवा, मला पुन्हा लहान बनव. का? मुंगी साखरेचा रवा. मुंगी एवढीशी असून सुद्धा तिला साखरेचा रवा खायला भेटतोय, म्हणजे किती ती थाटामाटात वाढते, तिचे किती लाड पुरवले जात आहेत. बरोबर. म्हणून मला पुन्हा लहान बनव. कारण लहानपण हे काय आहे? आनंददायक आहे, सुखी समाधानी आयुष्य आहे. ते तेव्हा कळत नाही आपल्याला, उलट तेव्हा असं वाटतं की आपण कधी मोठं होऊ. प्रत्येकाला वाटत असतं, पण आता एकदा मोठं झाल्यावर परत लहान नाही होऊ शकत ना. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की मला पुन्हा लहान बनव. मला लहानपण अनुभवायचे, ते किती आनंददायी आहे, किती सुख समाधानाचं आहे. कुठली जबाबदारी नसते, कुठलं ओझं नसतं, कुणाचा रुसवा फुगवा नसतो, काही नसतं. पण याच्या उलट आहे ऐरावत रत्न थोर. तो एवढा मोठा असून सुद्धा त्यासी अंकुशाचा मार, त्याला अंकुशाचा मार खावा लागतोय. म्हणजे मोठेपण हे यातनादायक आहे, त्रासदायक आहे. हे पटवून देण्यासाठी इथं हे दाखला किंवा उदाहरण दिलेलं आहे, म्हणून याला म्हणतात दृष्टांत अलंकार. पुढची ओळ आहे, न कळता पद अग्निवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे, अजित नाम वदो भलते आमिसे, सकळ पातक भस्म करीत असे. आता इथून काय समजावून सांगायचं याच्यातून आपल्याला? तर बघा, न कळता पद अग्निवरी पडे. जर आपण सहज चाललोय, खाली लक्ष नाहीये, मोबाईल मध्ये मस्त आजकाल माहितीये ना, गाडीवर असलो तरी एका हातात फोन आणि एका हातात गाडी असते. सेम तसंच इथं काहीसं घडलंय की चालत असताना आपल्याला माहितच नाही की आपल्या पायाखाली विस्तव आहे. जाता जाता सहज आपल्या त्या विस्तवावर पाय पडलाय. न कळता पद अग्निवरी पडे. चुकून आपल्या त्या विस्तवावर पाय पडलाय जाता जाता. न करी दाह असे न कधी घडे. आपण ओरडणार नाही असं कधी झालंय का? का आपण त्याला म्हणतोय बाबा तू मध्ये आलाय, मला माहित नव्हतं तू माझ्या पायाखाली, त्याच्यामुळे मी अजिबात ओरडणार नाही, मला माहित नव्हतं तू आहे तिथं. बरोबर ना? न करी दाह, आपण ओरडणार नाही, किंचाळणार नाही, असं कधी घडेल का? भले चुकून विस्तव येऊ दे, जाणून बुजून तर कोणी जाणार नाहीये. चुकून जरी आपल्या आगीवर पाय पडला तरी आपण ओरडतो. त्याच प्रकारे अजित नाम वदो भलत्या मिसे, सकळ पातक भस्म करीत असे. जर आपण देवाचं नामस्मरण करत राहिलो तर
सकळ पातक भस्म करीत असे. आपल्यावर जे काही पातक आहे ते नष्ट होण्याची ताकद देवाच्या नामस्मरणात आहे. फक्त आपले कर्म चांगले ठेवा. ठीक आहे. तर नॉर्मल आपल्याला एक उदाहरण स्पष्ट करून म्हणजे विषय पटवून देण्यासाठी इथं दाखला दिलेला आहे, म्हणून दृष्टांत अलंकार होतो. तर अजून काही दृष्टांत अलंकाराची उदाहरणं तुम्हाला माहिती असतील तर मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि माझी समजून सांगण्याची पद्धत, स्पष्टीकरण देण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटतेय हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लेक्चर शेअर करा, आवडलं तर लाईक करा. भेटूयात पुढच्या 8व्या प्रकारात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काही अडलं तर मी आहेच तुमच्यासाठी. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.